होते. आता जे काय आमच्या मागण्या मान्य केल्यात, आता ते वकिलाप्रमाणे आम्हाला प्रतिज्ञापत्र द्या की आम्ही होश आवाज मध्ये काय पिता खाता न करता दिल्यानंतर उद्या परत आमच्यावर गुन्हे दाखल करतील. आणि जबरदस्ती तुम्ही लिहून घेतली. काय आता विश्वासच नाही राहिला. आता तुमच्या समोरच सगळ्या गोष्टी. 1.5 वर्ष बदलापूर शहरात या टीओडी मीटरच्या संदर्भात आम्ही महावितरणाकडे पत्रव्यवहार करत होतो. ज्यावेळेला टीओडी मीटर बदलापूर शहरात लावायला सुरुवात झाली त्याच वेळेला राम जगताप यांनी त्या टीओडी मीटरचा बऱ्यापैकी अभ्यास केलेला होता. 13 मागण्यापैकी टीओडी मीटरचा विषय वगळता बाकी सगळ्या मागण्या आपण त्यांच्या मान्य केलेल्या आहेत. टीओडी मीटर बद्दल आम्ही वरिष्ठांसोबत चर्चा करू, त्यात काय मार्ग काढता येईल ते बघू आपण. त्यांना विनंती करण्यासाठी येईल आता उपोषण. मागण्या त्यांनी आम्हाला समाधानकारक उत्तरं दिलेली आहेत. बाकीच्या मागण्या त्यांनी आम्हाला असं थातूरमातूर उत्तरं दिलेली आहेत. मूळ प्रश्न आमचा परत तोच राहतो. टीओडी मीटर आमचं असं म्हणणं आहे की सर्वसाधारण ग्राहकाला तो लावू नये. पहिली आमची आग्रहाची मागणी आहे. लावायचा असेल तर त्यांची लेखीपूर्व सूचना घ्या, तिथं ग्राहकाला उभा करा आणि त्याच्याकडून मूळ मीटरमध्ये जे आकडे ते लिहा आणि ज्यांना लावायचं त्यांना लावा. सर्वसाधारण ग्राहकाला सन्माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी वेळोवेळी विधानसभेतही सांगितलेलं आहे. आम्ही फक्त त्यांना सांगितलं की आमच्या मुख्यमंत्र्यांचं तुम्ही तेवढं बोललेलं पालन करा आणि लोकांची तीच अपेक्षा आहे. लोकांना अचानक बिलं वाढल्यामुळे लोकांचा आज सर्वीकडेच हा उद्रेक निर्माण झालेला आहे. कदाचित हे सर्व स्मार्ट मीटर यांना मागे पण गेल्याची वेळ येईल आणि त्याची मला वाटतं सर्व सकाळपासून आम्ही जे बघतोय सर्वसाधारण लोकांचा जो प्रतिसाद आहे तर त्या हिशोबात पुढे जनताही आमच्याबरोबर रस्त्यावर येईल आणि हे उपोषण हे जनतेचं आहे. आणि जरी हे महावितरणाचे अभियंते असले तरी आमची विनंती आहे की तुम्ही आमच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवा आणि यांनी आमच्या उपोषणामध्ये सहभागी व्हा. कारण उद्याही हे बेकारीची कुऱ्हाड यांच्यावरही कोसळणार आहे. कारण यांच्याकडे ऑटोकट किंवा चालू बंद करण्याचं काही मशीन नाहीये. हे फक्त पूर्वी इंग्रज आले होते, राजे महाराजांना सांगितलं तुम्ही बसा आम्ही तुमचं राज्य सांभाळतो आणि कालांतराने आपण 12 मागणीचा जर सकारात्मक विचार करून त्यांना उत्तर दिलं आपण तसं. फक्त राहिला विषय टीओडी मीटरचा. टीओडी मीटर संदर्भात सुद्धा मी आमच्या वरिष्ठांसोबत चर्चा करतो आणि तसं कळवतो त्यांना.